पैठण तालुक्यातील दादेगाव परिसरामध्ये 6 जून रोजी दुपारी 4:30 वाजतेच्या सुमारास झालेल्या चक्रीवादळासह पावसामुळे शेतकरी दीपक हजारे यांची केळीची बाग पूर्णपणे भुईसपाट झाली आहे। अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या हातात तुंडाशी आलेला घास हिरावून गेल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे। तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझी 1100 झाडाची केळीची बाग होती। 90% केळीची बाग निस्वन झालेली होती, पण आजच्या 4:15 वाजता झालेल्या वादळी आणि पावसाने अख्खी बाग झोपली आहे। आतापर्यंत बागेला रोपापासून मशागत, खतं, औषधे 75 ते 80 हजार रुपयापर्यंत खर्च होऊन बसलाय। 1 रुपया देखील वसुली झाली नाही। आज हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपाने हिरावून नेलाय। अशा परिस्थितीत कसे जगायचे हाच मोठा प्रश्न पडलाय। सर्व पैसा हा व्याजाने घेतलेला आहे। घरचा 1 रुपया देखील नाही। खूप मोठे स्वप्न बघितले होते, परंतु आज पूर्ण स्वप्न धुळीस मिळालेले। जगावे कसे हा मोठा प्रश्न आज माझ्यासमोर उभा राहिलाय। लोकांचे पैसे परत करायचे कसे हा मोठा प्रश्न समोर आहे। आतापर्यंत लोकांना सांगत आलो घाबरू नका, पण ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते त्यावेळेस कळते की खरोखर अशा परिस्थितीत आत्महत्याशिवाय दुसरा विचारच डोक्यात येत नाही। नुकसानीपेक्षा पुढचं संकट खूप मोठं असे वाटते। समोरच्यांना तोंड द्यायचे कसे हाच मोठा प्रश्न आहे। सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड। आज माझी 1100 झाडाची केळीची बाग होती। तिला रोपापासून खतं, औषधी व मेहनत आतापर्यंत जवळजवळ 75 ते 80 हजार रुपये खर्च झाला। आणि आज नेमकं पैसे कुठं वसूल व्हायचे, आज ह्या निसर्गाच्या अवकृपेने पूर्ण बाग ही उद्ध्वस्त झालेली आहे। आणि आजपर्यंत जो खर्च झाला त्याचा 1 रुपया देखील मला परत मिळालेला नाही। आजपर्यंत लोकाला, शेतकऱ्याला मी सांगायचो, संकट येत असतात घाबरू नका। ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते त्यावेळेस कळतं शेतकऱ्याजवळ खरोखर आत्महत्याशिवाय पर्यायच नाही। आज हा पूर्ण जो पैसा आहे, पूर्ण व्याजाचा पैसा आहे। ह्या नुकसानीपेक्षा उद्या लोकाला कसे सामोरे जायचे, उद्या पोराचे शिक्षण आहे, वर्षभराचा खर्च आहे, आईवडिलाचे दवाखाने आहे, हे कसं पेलायचं, ह्या चिंतेने खूप मोठं संकट आज माझ्यासमोर उभं आहे।